शिरूर अनंतपाळ शहरातील गांधी चौक परिसरात नगरपंचायतीकडून दररोज कचरा जाळला जात असल्यानं स्थानिक नागरिकांचं जीवन अक्षरशः त्रस्त झालंय। विशेषतः प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात घनदाट विषारी धूर पसरतो आणि श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ आणि असह्य दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झालेत। याहून धक्कादायक बाब म्हणजे शहरातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसंच पोलीस स्टेशनच्या जवळील आवारातच कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते। आरोग्य सेवा देणाऱ्या केंद्राजवळ आणि कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस ठाण्याच्या शेजारीच कचऱ्याचे ढीग साचत असल्यानं प्रशासनाच्या कामकाजावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। रस्त्याच्या कडेला दररोज कचरा टाकला जात असून कचरा उचलण्याचे कोणतेही ठोस वेळापत्रक पाळलं जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे। सकाळ संध्याकाळ ठराविक वेळ न ठेवल्यानं दुर्गंधी, माशा आणि डासांचा प्रादुर्भाव वाढतोय। त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झालाय। प्लास्टिक जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या विषारी धुरामुळे दमा, फुफ्फुसाचे आजार आणि दीर्घकालीन स्वरूपाचे गंभीर आजार उद्भवू शकतात। वैद्यकीय तज्ञांच्या मते अशा प्रकारचा धूर दीर्घकाळ श्वासावाटे शरीरात गेल्यास कॅन्सर सारख्या आजारांचा धोका वाढू शकतोय। स्थानिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही नगरपंचायत प्रशासनानं कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। आरोग्य केंद्राजवळच कचरा जाळला जातो, पोलीस स्टेशन समोर कचऱ्याचे ढीग पडलेले असतात, रस्त्याच्या कडेला दररोज कचरा फेकला जातो। ही कोणती स्वच्छतेची पद्धत असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। नगरपंचायतीच्या या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभारामुळे शहरात तीव्र नाराजी पसरली आहे। तात्काळ कचरा जाळणं बंद करून शास्त्रीय पद्धतीने कचरा व्यवस्थापन करावं आणि ठराविक वेळापत्रक जाहीर करावं आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी ठाम मागणी आता होते। अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा इथल्या नागरिकांनी दिलाय। प्रशासनानं वेळीच जाग होणं गरजेचं असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय देवंगरे यांनी। लाखादूर तालुक्यातील ग्रामपंचायत बोथलीच्या वतीनं होळी या सणाचं औचित्य साधून गावकऱ्यांमध्ये आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये संत महापुरुषांचे विचार रुजावेत या उद्देशानं 3 दिवसीय विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजन करण्यात आलं। शिबिराची सुरुवात 2 मार्च 2026 रोजी मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायत अभियानांतर्गत 1 तास गावासाठी या सार्वजनिक स्वच्छता उपक्रमानं झाली। ग्रामस्थ, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी श्रमदान करून गावातील केर कचरा साफ करत सामूहिक स्वच्छता अभियान राबवलं। या प्रसंगी ग्राम अधिकारी तुळशीदास भानारकर यांचे वडील चिंतामजी भानारकर यांचा 77वा वाढदिवसही साजरा करण्यात आला। सामाजिक बांधिलकी, स्वच्छतेचा संदेश आणि व्यक्तिमत्व विकास यांचा संगम घडवणारा हा उपक्रम गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वी ठरला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। शिरूर अनंतपाळ तालुक्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेविरोधात नागरिकांनी आज तीव्र निषेध नोंदवत महावितरण कार्यालयात स्मार्ट मीटर जमा केले। पूर्वी 200 ते 300 रुपयांपर्यंत येणारं वीज बिल अचानक 1000 ते 2000 रुपयांपर्यंत वाढल्यानं सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय। ग्रामीण भागात ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचाही आरोप करण्यात आलाय। 22 फेब्रुवारी 2025 रोजी निवेदन देऊनही ठोस कारवाई न झाल्यानं पुन्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आलाय। रयत क्रांती संघटना मराठवाडा अध्यक्ष शिवाजी पेठे यांच्या नेतृत्वाखाली तसंच जिल्हा परिषद सदस्य माणिक गायकवाड यांच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आलं। 8 दिवसात समाधानकारक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देत स्मार्ट मीटर योजना तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी धनंजय देवंगरे यांनी। खेड तालुक्यातील वाफगाव इथं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गावात 1 आणि 2 मार्च रोजी श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। रविवारी रात्री भैरवनाथाच्या नावानं चांगभलं च्या जयघोषात पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। ढोल, लेझीम आणि भजनाच्या गजरानं संपूर्ण गाव भक्तीत न्हालं। सोमवारी भव्य बैलगाडा शर्यती आयोजित केल्या, ज्या 1.25 लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक आणि लाखो रुपयांच्या बक्षिसांसह रंगल्या। जिल्हा परिषद सदस्य दीप्ती प्रसाद भोगाडे, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच आणि बैलगाडा शौकीन उपस्थित राहून उत्सव साजरा करण्यात आला। गावात भक्ती, रंगत आणि आनंदाची सुरेख छटा अनुभवायला मिळाली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुदामराव कराळे पाटील यांनी।
भैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने वापगाव अर्थातच खेड तालुका पुणे जिल्ह्यामध्ये एक नामांकित घाट म्हणून ओळखला जाणारा हा जो बैलगाडा क्षेत्र किंवा बैलगाड्याचा हा जो स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या वापगाव अर्थात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वापगाव हे नामांकित गाव अशा कारणानं की या ठिकाणी भैरवनाथ साहेबांचा उत्सव परंपरागत केला जातो किंवा हा संपन्न होत असताना खऱ्या अर्थाने या गावाला एक वेगळा इतिहास निर्माण झाला, तो म्हणजे हिंद केसरी मन्याभाई. या मन्याभाईच्या नावानं या ठिकाणी पूर्ण भारतभर देशभर या ठिकाणी नावलौकिक झालं. त्याच गावचा हा बैलगाड्याचा घाट आहे आणि या घाटामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी यात्रा उत्सव संपन्न होत आहे. आपण जाऊया ग्रामस्थांकडे की कशा पद्धतीने यात्रेचं हे एकूणच वातावरण असणार आहे. या ठिकाणी नमस्कार, मला सांगा आपल्या गावची यात्रा आहे, यात्रेमध्ये साधारणतः इनाम कशा पद्धतीनं आणि किती दिवस हा घाट चालणार आहे? हा घाट तसं तर 2 दिवसाचा नियोजित केलेला आहे आणि इनाम 1 नंबरला 1.25 लाख, 2 नंबरला 1 लाख, 3 नंबरला 75,000, 4 नंबरला 51,000 अशा स्वरूपाचं इनाम आहे. आणि फायनल साठी 4 टू व्हीलर घेतलेले आहेत. 4 नंबर साठी 4 टू व्हीलर बक्षीस आहेत. तसं पाहिलं तर हा घाट पूर्व पट्ट्यातील 1 नंबरचा घाट म्हणून ओळखला जाणारा घाट आहे. सुरुवातीला आमचा आळ्याचा प्रॉब्लेम असायचा, यावर्षी आम्ही बॅरिकेड लावून घाट पूर्ण बंद केल्यामुळं गाडे पण चांगले आले, बैलगाडा शर्यत पण 1 नंबर चाललेली आहे. खरं तर आपण पाहिलंय की घाट पण अतिशय नामांकित आहे. खरं तर या गावाला आणि एकूणच या बैलगाडा क्षेत्राला एक वेगळं नाव निर्माण झालं, ते म्हणजे जो खऱ्या अर्थानं भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये गाजलेला एक नामांकित बैल तो म्हणजे मन्याभाई. आणि मन्याभाईचं दुसरं पुण्यस्मरण दरम्यानच्या काळात या ठिकाणी संपन्न झालं आणि त्याच अनुषंगानं आज योगायोग पहा की बैलगाड्याचा घाट म्हणजे भैरवनाथ महाराजांची यात्रा देखील होते. काय सांगाल मन्याभाईच्या या घाटामध्ये? या ठिकाणी मन्याभाई नाही परंतु घाट होतोय आणि सगळी मंडळी उत्साहाने या ठिकाणी एकत्र येतात. आज खऱ्या अर्थानं मन्याबाईच्या आशीर्वादाने जे काही बैलगाडा शर्यतीला एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे एक उत्साह गाड्या मालकांमध्ये दिसून येतो आणि एक मन्याच्या आशीर्वादाने म्हणा किंवा मन्याने जे काही त्याच्या कारकिर्दीत स्वतःच्या कारकिर्दीत जे कमवलं त्या मन्याचा आदर्श घेऊन बरेचसे नवीन गाडा मालक या ठिकाणी आता नवीन तयार होतात आणि जे काही नवीन गाडा मालक आहेत ते उत्स्फूर्तपणाने त्याच जल्लोषाने आता यात्रेला ह्या तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद हा गाड्या मालकांनी दिला आणि भैरवनाथ यात्रा उत्सव हा एकदम चांगल्या पद्धतीने संपन्न होत आहे. यात्रा बैलगाडा होत असताना सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम शिवाय अजून काही यामध्ये निमित्ताने केलेलं आहे का? आता सकाळी जे काही हरतुरे असतात भैरवनाथ महाराजांचे ते हरतुऱ्यांचा कार्यक्रम झाला आज दिवसभर आणि उद्या दिवसभर ह्या भैरवनाथ बैलगाडा शर्यती पूर्ण पार पडतील आणि आज संध्याकाळी पालखीचा कार्यक्रम हा पार पडेल. त्या पालखीच्या कार्यक्रमाला दारू गोळ्याचं वगैरे खूप मोठा प्रशस्त कार्यक्रम हाही होणार आहे आणि उद्या संध्याकाळी सप्ताहताईंचा ऑर्केस्ट्रा हा ग्रामस्थांच्या वतीने ठेवलेला आहे. खऱ्या अर्थानं आपण ऐकलंय ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी बैलगाडा क्षेत्रामधील सगळ्या शौकीनांसाठी आणि गाडा मालकांसाठी बैलगाड्याच्या शर्यती आहेत, त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रम आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि उद्या या ठिकाणी करमणुकीचा देखील कार्यक्रम रात्री ठेवलेला आहे. असा एकूण उत्साहातला हा सण या ठिकाणी ग्रामस्थांच्या माध्यमातून साकारत असताना बऱ्याचशा मंडळींनी या ठिकाणी या यात्रेला सहकार्य केले. त्यामध्ये आपल्याला आवर्जून नामोल्लेख करावा लागेल तो म्हणजे समस्त ग्रामस्थ मंडळी वापगाव आणि मन्याभाई वर प्रेम करणारा सर्व गाडा मालक या ठिकाणी आपण सगळेजण आलेले आहात. आपलं सर्वांचं कॅमेरामन संदेश मांदळेसह न्यूज मराठी 24/7. मंगरुळपीर तालुक्यातील तरहाळा इथं आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आपदा मित्र आणि आपदा सखी यांना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते आपदा किटचं वाटप करण्यात आलंय. त्यांनी प्रतिपादन केलंय की आपत्तीच्या प्रसंगी स्थानिक स्वयंसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. संकट समयी तत्परतेने मदत कार्य करणं गरजेचं आहे. कार्यक्रमादरम्यान उपविभागीय अधिकारी रवी काळे, पोलीस निरीक्षक किशोर शेळके, वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, नायब तहसीलदार रवींद्र राठोड तसंच दीपक बडे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी श्रीमती पंचफुलाबाई देशमुख स्वतंत्र सैनिक MPSC UPSC अभ्यासिकाचं उद्घाटनही केलंय. त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार आणि शांत अभ्यासाचं वातावरण उपलब्ध करणं आवश्यक आहे आणि ही अभ्यासिका त्या उद्देशानं महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी.
खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती शिवारात जाण्याचे आणि शेतीमाल वाहतुकीचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेला आता अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे। तालुक्यातील औद्योगिक कंपन्यांच्या CSR मधून यंत्रसामग्री उपलब्ध करून घेण्याची अभिनव संकल्पना आमदार बाबाजी काळे यांनी मांडली आहे। राजगुरुनगर इथं आयोजित तालुकास्तरीय समितीच्या विशेष आढावा बैठकीत बोलताना आमदार काळे यांनी सांगितलं की JCB आणि पोकलेन सारख्या यंत्रसामग्रीच्या मदतीने रस्त्यांचं खडीकरण आणि पावसाळ्यातील मजबूतीकरण कार्य वेगाने पूर्ण करता येईल। त्यामुळे शासकीय निधीवर अतिरिक्त भार पडणार नाही, तर यंत्रांचा इंधन खर्च ग्रामपंचायत किंवा बांधकाम विभागाच्या माध्यमातून केला जाईल। या मॉडेलमुळे स्थानिक स्तरावर देखभाल करण्याची जबाबदारी राहणार असून प्रशासकीय अडचणी दूर होतील आणि शेतकऱ्यांना शेती शिवारात जाण्यास सुलभ मार्ग उपलब्ध होईल। तालुक्यातील शेतकऱ्यांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केले। बातमी गावागावात तुफान पसरते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी। बोरी शेत शिवारात कौटुंबिक वादानं भडकलेल्या हिंसाचारात वैजयंतीमाला श्रीनिवास येलके यांचा मृत्यू झालाय। आरोपी पती श्रीनिवास येलके याला वडकी पोलिसांनी अटक केले। पोलिसांनी सांगितलं की दोघेही शनिवारी तूर काढणीसाठी शेतात गेले असताना वाद पुन्हा सुरू झाला। संतापाच्या भरात आरोपीनं पत्नीवर कुऱ्हाडीनं वार केला, ज्यामुळे वैजयंतीमाला जागीच ठार झाल्या। मृतदेह तुरीच्या गंजीत लपवण्यात आला। मात्र रविवारी सकाळी माहिती समोर आल्यावर परिसरात खळबळ उडाली। सुरुवातीला आरोपीनं पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आलाय। घटनेचा अधिक तपासासाठी वडकी पोलीस कार्यरत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कलीम खान यांनी। यवतमाळ येथील रेमंड युको डेनिम प्रायव्हेट लिमिटेडचे कामगार मागील 13 दिवसांपासून सुरू असलेल्या वेतनवाढीच्या संपावर अखेर यशस्वी तोडगा काढलाय। व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात झालेल्या चर्चेनंतर 5,700 रुपये वेतनवाढ देण्यास तसंच निलंबित कामगारांना कामावर परत घेण्यास सहमती मिळाली आहे, ज्यामुळे कामगार संघटनेनं संप मागे घेण्याची घोषणा केली आहे। कामगारांनी 5 प्रमुख मागण्यांसाठी काम बंद ठेवून ऐतिहासिक आझाद मैदानात बेमुदत उपोषण केलं होतं। कंपनीनं सुरुवातीला 5,400 रुपये वेतनवाढीचा प्रस्ताव ठेवला, परंतु कामगार 7,250 रुपयांची वेतनवाढ मागत होते। शेवटी दोन्ही पक्षांच्या समन्वयातून संतुलित निर्णय घेऊन संप शांततापूर्ण मार्गाने संपवण्यात आला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कलीम खान यांनी। अनसिंग शहरातील राजस्थानी समाजानं दरवर्षीप्रमाणे यंदाही अनसिंग चंग महोत्सव पारंपरिक उत्साहात साजरा केला। फागण महिन्याच्या निमित्तानं आयोजित या महोत्सवात पारंपरिक चंगवादन, होळीतील लोकगीतं आणि सामूहिक नृत्य यांनी संपूर्ण परिसर भक्ती आणि आनंदानं न्हावलाय। महोत्सवात चंग मंडळाच्या कलाकारांनी पारंपरिक वेशभूषेत चंग वाजवून फगाणचं गीत सादर केलं। युवक, ज्येष्ठ नागरिकांनी तालावर नृत्य करत उत्साहात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली। विशेषतः युवक पिढीच्या मोठ्या सहभागामुळे महोत्सवाला नवीन ऊर्जा मिळाली आणि आधुनिक जीवनशैलीत लुप्त होत चाललेल्या राजस्थानी संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनाचा संदेश दिला। सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सामाजिक प्रेम, बंधुता आणि आपुलकीचा संदेश दिला गेला। तर आयोजकांनी समाजाच्या सर्व स्तरातून मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार मानले। महोत्सवामुळे समाजातील एकोपा दृढ झाला असून पुढील वर्षी हा कार्यक्रम अधिक व्यापक स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी। वाशिम जिल्ह्यात होळी 2 मार्च, धुलीवंदन 3 मार्च आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती 6 मार्च या सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। दंडाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात 2 मार्च 2026 पासून 13 मार्च 2026 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेत। आदेशानुसार शस्त्र, लाठ्या, तलवारी, सुरे, दाहक आणि स्फोटक पदार्थ बाळगणं, दगडफेक करणं, बिभत्स प्रदर्शन किंवा प्रक्षोभक घोषणा आणि भाषणं करणं यास सक्त मनाई करण्यात आले। तसंच सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणं किंवा मिरवणूक काढणं देखील प्रतिबंधक आहे। सूट दिलेल्या घटनांमध्ये पोलीस, शासकीय कर्मचारी, विवाह समारंभ, अंत्ययात्रा आणि सक्षम प्राधिकाऱ्यांच्या परवानगीसह कार्यक्रम समाविष्ट आहेत। जिल्हा प्रशासनानं नागरिकांना शांतता आणि सौहार्द राखून सण साजरा करण्याचं आवाहन केलंय। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी। महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सेलू तालुक्यात जनतेच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आले। शिबिर 7 मार्च 2026 रोजी दुर्गादेवी बाजार मैदान, वालूर
आणि 14 मार्च रोजी जिल्हा परिषद शाळा कुपटा इथं होणार आहे, असं तहसीलदार शिवाजी मगर यांनी सांगितलंय। या शिबिरात नागरिकांना रहिवासी उत्पन्न, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, PM किसान योजनेसाठी अर्ज, KYC, प्रलंबित लँड सीडिंग कामं, नाव नोंदणी आणि ऑनलाईन दुरुस्ती, 7/12 अवतार्यावर वारस नोंदी, डिजिटल 7/12 डाउनलोड प्रात्यक्षिक, तुकडेबंदी, कायदे मार्गदर्शन, अकृषित जमिनीबाबत माहिती तसंच महसूल विभागाशी संबंधित तक्रारींचं तात्काळ निराकरण केलं जाणार आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर कटारे यांनी। नगर परिषद घाटंजीच्या हद्दीतील घाटी घाटंजी परिसरात बसवलेल्या सौर ऊर्जेच्या LED लाईट्स बहुतेक ठिकाणी बंद असल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। सध्या सुरू असलेल्या यात्रेच्या काळात घराबाहेर पडताना नागरिकांना अंधारात जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय, तर मोकाट कुत्र्यांमुळे धावपळीच्या भ्रमात अपघात होण्याची शक्यता वाढली आहे। शहरातील अनेक प्रभागात पायवाट अंधारमय झाल्याने लहान मुलांना बाहेर नेताना महिला आणि पुरुषांनाही मोठा त्रास होतोय। या दुरुस्ती कामाचा ठेकेदार नांदेड जिल्ह्यातील असून अंदाजे 250 ते 300 किलोमीटर दूर असल्यामुळे कामात निष्काळजीपणा होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। नगर परिषदेनं सुट्टीच्या दिवशीही कर वसुली मोहीम राबवली असतानाच पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते। प्रशासनाकडे तातडीनं योग्य उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी निलेश कुरमेरकर यांनी। नमस्कार, माझं नाव निलेश कुरमेलकर, न्यूज मराठी 24 चॅनलमधून आज आपण आलेलो आहोत घाटंजी तालुका घाटंजीमध्ये आलेलो आहोत। ह्या वार्डमध्ये बघू शकता आपण आता एक फुटेज टाकलेली आहे की इथे लाईट वगैरे सगळे बंद आहे आणि इथली जनता आहे ना खूप त्रास्त झालेली आहे। आता इथले जे नगरसेवक आणि नगर परिषद याच्यावर कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही आहे। तर आपण इथले जे ह्या वस्तीमध्ये राहणारे जे लोक आहे यांची प्रतिक्रिया घेऊया। गुरदेव वार्डमध्ये आपण आलेलो आहोत। घाटंजीमधील हे गुरदेव वार्ड आहे तहसीलकडं। तर त्याच्यामुळे आपण ह्या इथले जे नागरिक आहे या नागरिकांना भेटासाठी इथं आलेलो आहोत। नागरिकांचा खूप त्रास आहे, यांना लाईटचा पण अरेंजमेंट नाही, तर छोटे छोटे मुलं खेळतात आणि इतका अंधार असतं इथं की तसा त्यांच्या मुलाला पण खेळण्यासाठी म्हणजे इथं प्रॉब्लेम चाललेला आहे। सर या सर काय नाव सर तुमचं आलं? सुरेश कुडेगावे। तर सर हे इथं एवढा तुम्हाला अंधारात राहावं लागत आहे, लाईट नाही तर काही नाही, तर याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं आलं सर? वारंवार तक्रार करून सुद्धा लक्ष देत नाही अधिकारी लोक। यांना सांगितलं 10 लाईट बंद आहे, पण ठेकेदाराकडे ते इथले हे नाही म्हणते, मटेरियल नाही म्हणते ना, त्याच्यामुळे लाईट बंद आहे म्हणतात। तुम्ही कंप्लेंट केलेली आहे का आधी? कंप्लेंट म्हणजे लेखी दिला असं, लेखी नाही केला पण मुक कंप्लेंट केलेली आहे। मग हां, तर मग काय त्याच्यावर म्हणजे ॲक्शन घेतलेली नाही आहे? नाही हो म्हणतात फक्त, पण असं काही चालू किती दिवसापासून सर लाईट वगैरे इथले बंद आहे? 2-3 महिने होता। 2-3 महिन्यापासून। आता हे तुमचे जे छोटे मुलं वगैरे इथं खेळायला मग यांना बहुत त्रास होतो? आता जंगली एरिया असल्यासारखं आहे ना सर्व। नाही दिसतच आहे की गेला आहेच तो इलाका दिसत आहे आणि खूप अंधार पण राहत आहे, इकडे लाईट वगैरे सगळं बंद आहे। सर तुमचं नाव काय सर? मनोज खेकारे। तर सर तुमचं काय म्हणणं आहे मग याच्यासाठी? काहीच नाही, लाईटाची व्यवस्था तर केलेली आहे पण चालू करून द्यावं समजा। आणि ठेकेदाराला कोण ठेकेदार आहे तर त्यांना थोडंसं मेंटेनन्स करायला सांगावं त्यांनी। तर नगर सेवक यांनी आपले जे ठेकेदार लोक आहेत ज्यांच्याकडे हे डिपार्टमेंट दिलेलं आहे त्यांना तातडीनं ह्या गोष्टीचं विल्हेवाट करायला सांगावं। आणि इथले जे काही म्हणजे पब्लिक आहे यांना पण खूप जास्त त्रास होऊन राहिलेला आहे आणि याच्यामुळे कसं पुरं जंगली इलाका असल्यासारखं आहे। इथं कोण आलं का आलं काय समजत नाही, रात्यानं चोरी पण होऊ शकते, काही पण होऊ शकते लाईट बंद असल्यामुळे। तर सर तुमचं नाव काय सर? इकडे असं अमोल कावळे। तर सर तुमची थोडक्यात प्रतिक्रिया द्या, काय म्हणणं आहे तुमचं? नाही, यापूर्वी वेळोवेळी नगर परिषद कर्मचाऱ्यांना लक्षात आणून दिलं किंवा हे लाईट जवळपास 2-3 ते 3 महिने झाले बंद आहे, परंतु ते म्हणतात की मटेरियल नाही। ह्या कामाचा ठेकेदार जो आहे हा जिल्ह्याच्या बाहेरचा आहे, त्यामुळे 250-300 किलोमीटर राहत असल्यामुळे तर त्या व्यक्तीला नेमकं काय आहे इथली स्थिती हे सुद्धा लक्षात येत नाही। त्यामुळे नगर परिषद कार्यालयाने विशेष लक्ष देऊन तातडीने व्यवस्था करण्यात यावी। तर नगर परिषदने ह्या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे आणि हे ताबडतोब हे काम करायला पाहिजे आणि इथले जे लाईट वगैरे आहे हे सगळ्यात लवकरात लवकर लावून देण्याची विनंती इथले जे पब्लिक आहे हे करत आहे। तर यांना थोडं अर्जंट करून हे इथले लाईट वगैरे सगळं सुरू करून देण्यात यावं। न्यूज मराठीमधून निलेश कुरमेलकर।
अंजनगाव सुरजी येथील आराध्य दैवत संत शिरोमणी रूपालाल महाराज यांचं राष्ट्रीय स्मारक प्रकल्प मागील प्रशासकीय अडचणींमुळे रखडल्याची माहिती मिळाली होती। या पार्श्वभूमीवर आमदार गजानन लवटे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातत्यानं पाठपुरावा करत संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांना भेटून प्रस्तावाला गती देण्याचे प्रयत्न सुरू ठेवलेत। अखिल भारतीय बारी महासंघाच्या वतीनं रूपलाल महाराज संस्थानात आयोजित आभार सोहळ्यास आमदार गजानन लवटे प्रमुख उपस्थिती लावून सहभागी झाले। त्यांनी सांगितलं की स्मारकाच्या प्रस्तावाची अंतिम टप्प्यात दखल घेत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लवकरच अधिकृत मंजुरी मिळेल आणि काम सुरू होईल। यावेळी बारी समाजाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। ब्राह्मणगाव येथील तेजमल गांधी विद्यालयात होळी साजरी करताना विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिलाय। कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रांगणातील वृक्षांचं पूजन करून करण्यात आले। विद्यार्थ्यांनी फुलांच्या माळा अर्पण करून झाडे लावू झाडे जगवू असा संदेश दिलाय आणि रासायनिक रंगांच्या ऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचं आवाहन केलंय। मुख्याध्यापक सादुडे यांनी सांगितलंय की होळी हा सण आनंद आणि एकात्मतेचं प्रतीक आहे, मात्र पर्यावरणाची काळजी घेणं आवश्यक आहे। वृक्षपूजनातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग प्रेमाची जाणीव निर्माण होईल असा उद्देश या उपक्रमाचा होता। शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।